जोडले गेलेले आहेत। सबकाजी स्वागत तुमचं TV9 मध्ये। संजय राऊतांनी एक पत्र लिहिलंय काँग्रेस पक्षश्रेष्ठींना। त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्यास तुमचा विरोध आहे, खरं आहे काही? आघाडीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आणि चर्चा ही सुरू नाही आणि या संदर्भामध्ये अशी चर्चा सुरू नसल्यामुळे कुठेही काही तक्रार होण्याचा आणि करण्याचा कुठलाच प्रश्न हा उपस्थित होत नाही। म्हणजे संजय राऊतांनी जे पत्र लिहिले ते तरी खरं आहे ना? म्हणजे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना त्यांनी सांगितलं की तुमची तक्रार केली आहे त्यांनी की तुम्ही मनसेला सोबत घेण्यासाठी विरोध करताय। नाही, तक्रार करण्यासारख्या काही घटना घडलेल्याच नाही, त्यामुळे तक्रार कशाची करणार आणि का करणार? त्यामुळे मला असं वाटतं की उठवलेली आवई आहे, अशी कुठलीही तक्रार ही होण्याची कुठलीही माझ्याजवळ माहिती नाही आणि काही होण्याचं कारण देखील नाही। बरं, मग मनसे जर महाविकास आघाडीमध्ये आली तर तुम्हाला ते चालणार आहे का? अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नसल्यामुळे त्या संदर्भामध्ये चालणं न चालणं हा काही मुद्दाच त्या ठिकाणी उपस्थित होत नाही। राहिला प्रश्न आघाड्यांच्या अनुषंगानं, पहिले 2019ला महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि 2024 येता येता इंडिया अलायन्स हे त्याचं स्वरूप आज रोजी संपूर्ण भारतभर आहे। त्यामुळे इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं जे काही निर्णय होतील ते राष्ट्रीय स्तरावर देशभरातल्या सर्व पार्टनरशी बोलून होतील। त्यामुळे अशा स्वरूपाचे जे निर्णय आहेत जे देशातील मित्र पक्षांच्या सोबत, घटक पक्षासोबत आमचं नेतृत्व चर्चा करून घेणार आहे, त्या संदर्भामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करणं हे अनावश्यक आहे। नक्कीच, मात्र तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद हे तसं सर्वोच्च आहे, महत्त्वाचं पद आहे। तुमचं मत पक्षश्रेष्ठींकडनं देखील जाणून घेतलं जाणार आहे की मनसेला सोबत घ्यायचं असेल तर हर्षवर्धन सपकाळ यांचं नेमकं काय मत आहे, की त्यांना चालणार आहे का की मनसे आपल्या सोबत आलेलं? महाराष्ट्राचा पूर्ण आढावा तुम्हाला घ्यावा लागणार, त्यानंतर तुम्ही त्या संदर्भातला निर्णय किंवा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे देणार। अशा वेळेला तुमचं मत देखील महत्त्वाचं असेल। तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं की मनसेने सोबत आलं तर तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे मनसे जर सोबत आली, तसं संजय राऊत म्हणतात की महाविकास आघाडीची ताकद वाढेल, तर तुम्हाला तसं वाटतं का? निश्चित नाही, अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यानंतर यावर भाष्य करणं हे योग्य राहील। मी व्यक्तिगत कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं योग्य नाही, कारण मी प्रदेश अध्यक्ष आहे आणि काँग्रेसमध्ये अध्यक्ष हे पदाच्या अनुषंगानं काम करण्याचं एक मोठा वारसा आम्हाला हा लाभलेला आहे। आणि अशा प्रकारे जेव्हा काही प्रस्ताव वेगवेगळे येतात, एवढंच नव्हे तर सर्व सहकाऱ्यांशी, नेतृत्वाशी चर्चा करून याबद्दल एक मत कळवण्याच्या अनुषंगाने किंवा भूमिका घेण्याच्या अनुषंगाने माझा एक सातत्याने हा प्रयत्न राहतो। आणि त्याकरता एक आम्ही पॉलिटिकल अफेअर्स कमिटी पण प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून केलेली आहे, त्याच्यासोबत नियमित बैठकाही या सुरू असतात। त्यामुळे यातूनच निर्णय घेण्याची एक पद्धत, जो निर्णयामध्ये सामूहिक स्वरूपाचं त्या निर्णयाचं प्रारूप स्वरूप असलं पाहिजे, हा देखील माझा अध्यक्ष झाल्यापासूनचा एक आग्रह आहे। आणि त्या अनुषंगानं प्रदेश काँग्रेसचं कामकाज हे सामूहिक नेतृत्वाच्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीपासून तर पहिल्या फळीत ती मोड बांधत असताना पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। असं तर नाही की राज ठाकरे जर सोबत आले महाविकास आघाडीच्या तर मग परप्रांतीय मतं ही काँग्रेसपासून दूर जातील, ही भीती काँग्रेसला आहे का? नाही, तशा प्रकारचा प्रस्तावच नाही, त्यामुळे त्या संदर्भात काही दुसरं, तिसरं, चौथं मत असण्याचं काही कारण नाही। आणि इंडिया अलायन्सच्या अखत्यारीतला जो भाग आहे तो त्या ठिकाणी एकदा त्याच्यावर चर्चा ही अजून झालेली नाही किंवा काँग्रेसजवळ अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। बरं, तुम्ही प्रस्तावावर त्या ठिकाणी अडलात की अजून कुठलाही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही असं तुम्हाला वाटतं। मात्र तिथे आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र आहेत, म्हणजे त्यांची युती होणार किंवा ते एकत्र आहेत हे वारंवार उद्धव ठाकरे देखील म्हणतायत। त्यामुळे ठाकरेंच्या सोबत, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे हे असणार आहेत। उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्यामुळे राज ठाकरे जर आले तर त्यांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्या पुरता सीमित राहावं, महाविकास आघाडीमध्ये येऊ नये असं तुम्हाला वाटतं का?
नाही, या संदर्भात निवडणुका मी काही प्रस्ताव या विषयावर आडून पडलेलो नाही. आणि या संदर्भामध्ये एवढ्या मोठ्या चर्चेच्या अनुषंगानं एक जी वारंवार चर्चा केली जाते, मला असं वाटतं ती पण फार अर्ली आहे आणि तिची काही कुठल्या प्रकारची सध्या ही आवश्यकता मला वाटत नाही. काँग्रेस म्हणून एकदा निवडणुका लागल्यानंतर काय कसं कुठे या सगळ्या गोष्टी या स्पष्ट होतील. निवडणूक आयोग निवडणुका लावत नाही, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाला कुठेतरी त्यांना दणका द्यावा लागतो. मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये गोंधळ आहे. मतदार याद्यामध्ये एका घरामध्ये 700-700 हजार नावं आहेत, त्याचा डाटा दिलेला आहे, डुप्लिकेट नंबर आहेत, ट्रिप्लिकेट नावं आहेत. हा सगळा जो मतदार यादीतला गोंधळ आहे त्या गोंधळाकडे आपल्याला सर्व लक्ष हे माध्यमांचं असेल काय नागरिकांचं असेल का त्याकडे वळवणं हे आवश्यक आहे. कारण फ्री अँड फेअर इलेक्शन हे निवडणूक आयोगाचं मूलभूत कर्तव्य आहे आणि ते कर्तव्यच ते पार पाडत नाही. आणि त्या कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगानं आपण कसा दबाव आणू शकतो हा सध्या कळीचा मुद्दा आहे. या कळीच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त चर्चा घडून यावी आणि निवडणूक आयोगाला पारदर्शक स्वरूपामध्ये निवडणुका घेण्याकरता आपण भाग पाडलं पाहिजे. या मुद्द्याकडे आपण सर्व मिळून लक्ष देऊ अशी माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती. नक्कीच हर्षवर्धन, हाच एक मुद्दा आहे की ज्या मुद्द्यावरून राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत इलेक्शन कमिशनकडे निवडणूक आयोगाकडे गेले होते. पहिल्या दिवशी तुम्ही म्हणजे या शिष्टमंडळामध्ये तुम्ही नव्हतात, तुम्ही दिल्लीला गेला होतात. यामध्ये सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते अगदी शरद पवार देखील होते, उद्धव ठाकरे देखील होते, मात्र तुम्ही नव्हतात या शिष्टमंडळामध्ये. राज ठाकरे बरोबर आले आणि म्हणून तुम्ही नव्हतात का? निवडणूक आयोगाला मी यापूर्वी सातत्याने भेटलेलो आहे. निवडणूक आयोगाकडे ह्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा केला आहे, लेखी पत्रही दिले आहे. निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत दिनेशजी वाघमारे त्यांच्या भेटी आम्ही घेतलेल्या आहेत आणि ह्या भेटी घेत असताना हे सर्व सांगितलेलं आहे. आता सर्व त्यामध्ये पक्ष एकत्र होऊन जात असतील तर हा एक चांगला प्रयत्न आहे. आणि शेवटी राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींनी हा वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आज देशभरामध्ये त्याची चर्चा आहे आणि या चर्चेच्या अनुषंगानं सार्वत्रिक प्रयत्न होणं हे स्वागतार्ह आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे मी याच्या आधीही गेलो. या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय थोरात साहेब, आमचे विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवारजी हे देखील त्या ठिकाणी होते. त्यामुळे काँग्रेस म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचा सहभाग हा होताच. आणि यामध्ये पुढे देखील निवडणूक आयोगाच्या संबंधात आमच्या ज्या काही हरकती आहे त्या आम्ही स्पष्ट स्वरूपामध्ये नोंदवत राहू, त्यांना भेटत राहू आणि जात राहू. बरं, राज ठाकरे यांच्यासाठी जर प्रस्ताव आला महाविकास आघाडीकडे किंवा काँग्रेसकडे हा जर प्रस्ताव आला तर तुम्ही त्या प्रस्तावावर विचार करणार का? नाही, आता जर तर या प्रश्नाचं काही मला असं वाटतं की हा प्रश्न फार अर्ली आहे आणि इतक्या लवकर तातडीने याच्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता आहे. सर, 2 महिन्यात निवडणुका आलेल्या आहेत. इलेक्शन कमिशनला सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की जानेवारी 31 पर्यंत सगळ्या निवडणुका घ्या. म्हणजे निवडणुका काही फार लांब नाहीत, पुढच्या 1 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. तर हा फार लवकर हा निर्णय होतोय किंवा लवकर यावर चर्चा होते असं वाटतं तुम्हाला? नाही, आता अधिसूचना निघू द्या. आता शेवटी निवडणूक आयोगाला हा सुप्रीम कोर्टाने दणक्या दिल्यामुळे होणार आहेत. या तर तशा यांच्या घेण्याची काही इच्छा नव्हती. आता एखाद्या वेळेस अजूनही हे काही घडून आणण्याच्या अनुषंगाने कारस्थान भारतीय जनता पक्ष रचतं का काय हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे जेव्हा सगळ्या एबी फॉर्म देण्याच्या अनुषंगानं किंवा प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होतील त्यानंतरच या संदर्भामध्ये सगळे जे दूध का दूध आहे पाणी का पाणी होईल. बरं, नक्कीच. धन्यवाद हर्षवर्धनजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. अर्थात काँग्रेस राज ठाकरे यांना बरोबर घेण्यासंदर्भामध्ये कोणतंही उत्तर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेलं नाही.